ही घटना मेळघाटमध्ये घडलेली आहे। आता मेळघाटमध्ये असंख्य रुग्णवाहिका आहेत, परंतु याच रुग्णवाहिकेमुळे अक्षरशः एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। रोजची मजुरी आणि थोडीशी शेतजमीन करणारे अनिल साकोम हे मेळघाटातील आहेत। आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचे बळी आहेत। इतकी सुसज्ज यंत्रणा असूनही रुग्णवाहिकेला यायला उशीर झाल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं ते सांगत आहेत। पत्नीच्या पोटात कळा सुरू झाल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ॲम्ब्युलन्ससाठी ते कॉल करत होते। ॲम्ब्युलन्स पोचायला 2 ते 2.5 तास लागतील असं त्यांना सांगण्यात आलं। 108 आणि 102 वर कॉल केल्यानंतर तेच उत्तर मिळालं। शेवटी कविताची डिलिव्हरी दुपारी 4:30 वाजता घरीच झाली। घरात प्रसूती झाली तेव्हाच बाळाच्या आईच्या पोटात मृत्यू झाला होता। मग खाजगी गाडी करून आम्ही चूर्णी रुग्णालयात पोहोचलो। तिथे 1.5-2 तास उपचार झाले, पण तिची तब्येत आणखी बिघडली। इंजेक्शन दिले, पण तेथून त्यांनी अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं। डॉक्टरांनी आधी अचलपूर आणि नंतर अमरावती जिल्हा रुग्णालयात तिला रेफर केलं, पण 120 किलोमीटर अंतर कापून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच कविताचा मृत्यू झाला होता। अमरावती रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला रात्री 1 वाजता मृत घोषित केलं। अनिल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नियमित सोनोग्राफी चाचण्या केल्या होत्या, पण 8व्या महिन्यातली सोनोग्राफीला सुद्धा त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती। ते सांगतात, त्यावेळी रुग्णवाहिका आली होती, पण रुग्णवाहिकेत तिला नेले नाही। मग आम्ही खाजगी वाहनाने दवाखान्यात घेऊन गेलो। सोनोग्राफीत आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं दिसत होतं, असं ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं। पत्नीची फोटोफ्रेम हातात घेऊन डबडबलेल्या डोळ्यांनी अनिल हे सगळा प्रसंग सांगत होते।